आज भारतातल्या केरळ, छत्तीसगड आणि हिमाचल प्रदेश या 3च राज्यात लिंग गुणोत्तर रेशो हा नॅचरल रेशोपेक्षा जास्त आहे. आणि बिहार, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान ही राज्यच रिप्लेसमेंट लेवलच्या वर आहेत, म्हणजेच तिथला जन्मदर हा जास्त आहे. पण प्रश्न हा आहे की जन्मदर नेमका कमी का होतोय? यामागे फक्त आर्थिक कारणच आहेत का? तर अजिबात नाही. लोकांची एकंदरीतच लाईफ वेगाने बदलते. शिक्षण घेणाऱ्यांची संख्या वाढली, शिक्षणासाठी बाहेरगावी जाण्याचं प्रमाण वाढलं, वेगवेगळ्या वेस्टर्न कल्चरशी संबंध वाढला, लग्न उशिरा व्हायला लागली. मुळात लग्नाचीच गरज आहे का? लग्न करायचं कशाला? यावर सुद्धा ओपनली विचार व्हायला लागला, चर्चा व्हायला लागली. जॉईंट कुटुंब जाऊन न्यूक्लिअर कुटुंब पद्धती वाढायला लागली आणि त्याच्याच बरोबर जोडीला महागाई सुद्धा वाढली. साहजिकच मुलांचा शाळा, कॉलेज, क्लास, आजारपण यावरचा खर्चही वाढला. त्यामुळे या सगळ्यापेक्षा डिंक म्हणजे डबल इन्कम आणि नो किड्स ही कॉन्सेप्ट पॉप्युलर झाली. नवरा बायको दोघांनी कमवायचं, त्या पैशातनं वेगवेगळे अनुभव घ्यायचे, फिरायचं, वेगवेगळ्या गोष्टी एक्सपिरियन्स करायच्या, हे प्रमाण वाढायला लागलं. आणि त्यातूनच स्वतःसाठी जगू असं म्हणणाऱ्यांचं प्रमाण वाढायला लागलं.